आज गुरुवार. आजही मी सुरुवात करणारे कवितेपासून आणि मग गोष्टीकडे वळणार आहे. आजची कविता आणि आजची गोष्ट दोन्ही तुम्हाला खूप भावुक करणारे आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. पहिलं जी कविता आहे ती आपण मला वाटते प्रत्येकजण जगतोय, फक्त आपल्याला शब्दात व्यक्त होता येत नाही आहे. अशीच एका व्हॉट्सॲपवरून, आणि ती मुलगी इतकी छान म्हणून दाखवत होती की मला तिच्यासारखं नाही म्हणता येणार. छोटीशी 10-12 वर्षाची मुलगी होती आणि तिने ही कविता वाचून दाखवली. मला आवडलेली कविता. मी तर म्हणते आवडलेली कविता तिला म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रत्येकाला भावणारी अशी ही कविता आहे. नाही खडू नाही फळा, नाही खडू नाही फळा, मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर भरली आहे आमची शाळा. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर भरली आहे आमची शाळा. दप्तराचं ओझं नाही, दप्तराचं ओझं नाही, पाठ दुखणं थांबलं आहे. दप्तराचं ओझं नाही, पाठ दुखणं थांबलं आहे. डोळे मात्र बारीक झालेत, डोकं दुखणं वाढलं आहे. डोळे मात्र बारीक झालेत, डोकं दुखणं वाढलं आहे. पायपीट नाही ट्रॅफिक नाही, पायपीट नाही ट्रॅफिक नाही, शाळाच घरात आली आहे. जाता येताना रस्त्यावरची ती दंगा मस्ती मात्र हरवून गेली आहे. गुपचूप 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 खात खात, गुपचूप गुपचूप खात खात व्हिडिओ बघणं हाच काय तो चाळा. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर भरली आमची शाळा. एवढा मोठा वर्ग, एवढा मोठा वर्ग एवढ्याशा खिडकीमध्ये सामावला आहे. छोट्या छोट्या त्या विंडोमध्ये माझा मित्र मात्र हरवला आहे. घरात खुर्शीत एकटेच बसलोय, घरात खुर्शीत एकटेच बसलोय, आजूबाजूला मित्र नाही. काही अडलं तर गुमान सांगणारं मित्राचं छत्रच नाही. सर्व समजल्याचा आवंटय, सर्व समजल्याचा आवंटय, करून चेहरा भोळा. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर भरली आहे आमची शाळा. शिकवतात ऑनलाईन, व्हर्च्युअली भेटतात, तेही आपल्या घरात बसून सारा वर्ग सांभाळतात. गुरुजी माझी मात्र नाळ जुळत नाही आहे. गुरुजी माझी मात्र नाळ जुळत नाही आहे. स्क्रीनमध्ये अडवी येते. इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी आणि स्पीडमुळे सगळीच गोची होते. एकमेकांपर्यंत पोचत नाही आहेत भावना. किती काढला गळा. मोबाईल लॅपटॉपच्या समोर भरली आहे आमची शाळा. घरातल्या चार भिंती, बाकडे फळे आणि सुविचार. शिकवताना मजा मस्तीचे किती बहाणे हजार. मित्रमैत्रिणीमधील सुट्टीत एकत्र खाल्लेला डबा. फक्त विद्येचं माहेरघर नाही, ती तर आहे स्वप्नांची जागा. छोट्या त्या स्क्रीनसमोर नजर आकुसली आहे, छोट्याशा त्या स्क्रीनसमोर नजरच आकुसली आहे. शंका कुशंका म्यूट झालेत. विचारशक्तीच फुटली आहे. आभासी या वातावरणाचा कसा लागेल लळा. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर भरली आहे आमची शाळा. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर भरली आहे आमची शाळा. तेव्हा मला असं नक्की खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ही कविता आहे. पण हेही दिवस जातील, नाही का. गेल्या वेळेला तुमच्या लक्षात असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गोष्ट सांगणार आहे आणि तुम्ही त्याला जुळणाऱ्या म्हणी, सुविचार, तुम्हाला जे काही सुचेल आणि बरोबर वाटेल ते लिहून ठेवा. उदाहरणार्थ दैवगती ही न्यारी, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, काय असेल ते आयत्या बिळावर नागोबा. मात्र ह्या म्हणी मी या गोष्टीला लागू होत आहेत असं म्हणत नाही आहे बरं का. आता ह्याच म्हणी आहेत असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही लिहायची आहे. ही गोष्ट जी आहे ती गोष्ट कशी म्हणू मी, पण तरीही एक कहाणी आहे एका युद्धनौकेची. 20 तारीख शनिवार.
आणि आपल्यापैकी अनेकांनी नाही, प्रत्येकाने जवळजवळ टी व्हीच्या स्क्रीनवर बघितलं असेल की मुंबईला गेटवे ऑफ इंडियापासून एक अतिशय छान, म्हणण्यापेक्षा भावुक करणारा सोहळा रंगला होता. त्या बोटीवर ज्यांनी काम केलं ते सगळे जमा झाले होते, अनेक नागरिक जमा झाले होते आणि एकेकाळची प्राईड ऑफ इंडिया किंवा ज्याला ओल्ड ग्रँड लेडी असं म्हणतात, समुद्रावर झोकात तरंगणारी सर्वात जुनी अशी आपली युद्धनौका, तिचं नाव आहे विराट. आता तिला म्हणतात एक्स विराट. ही दूर 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 जात होती. मुंबई हे तिचं आहे होमटाऊन आणि या होमटाऊनपासून ती चक्क रस्त्यावर जशी बंद पडलेली गाडी करून नेतात तशी ही विराट युद्धनौका ही करून नेली जात होती. एरवी हिचं वैभव काय सांगावं, भरपूर लांब रुंद खोल. हिच्या पोटात 26 विमानं मावतात. त्याच्याशिवाय तोफा, रॉकेट लॉन्चर्स, पॉड्स, अनेक प्रकारचे दारुगोळा, रडार सिस्टीम, सोनर सिस्टीम, असंख्य जणांनी गजबजलेली. जवळजवळ 1300च्या आसपास क्रू ह्याच्यावर असणारा. समुद्रावर जेव्हा जायची तेव्हा दिमाखात तरंगायची, कारण एकेकाळची भारताची सर्वात मोठी पहिली युद्ध नौका, असं पहिली म्हणता येणार नाही, सॉरी दुसरी, पण ही युद्धनौका होती. ही फ्लीट शिप होती. म्हणजे नेमकं काय तर आपलं जे नौदल आहे त्या नौदलाचे ईस्टर्न आणि वेस्टर्न असे 2 भाग आहेत. त्या वेस्टर्न भागामध्ये ही युद्धनौका जी होती ती युद्धनौका ही फ्लॅग शिप होती. म्हणजेच फक्त युद्धनौकाच नेव्हीकडे असतात असं नाही, तर सबमरीन्स असतात, वेगळ्या प्रकारच्या असतात. पण ज्या युद्धनौका असतात, अशा ज्या काही सगळ्या युद्धनौका आहेत, त्यांची ही लीडर असायची. प्रत्येक युद्धनौकेवर स्वतःचा कॅप्टन, पण हिच्यावर आणखीन वेगळ्या मोठ्या दर्जाचा कोणीतरी अधिकारी असायचा. तो हेलिकॉप्टरमधून बाकीच्या सगळ्यांना भेट द्यायचा. कोणताही एखादा एक्झरसाईज असू दे, कोणताही काही सराव काही असू दे, ही सगळ्यात पुढे दिमाखात नेतृत्व, वर्गाचा जसा लीडर असतो, शाळेच्या जशा हेडबाई असतात तशी ही असायची. म्हणून तिला म्हणतात फ्लॅगशिप. सगळ्यात जुनी म्हणजे पहिल्यांदा ती खरं तर लंडनला बनवली गेली. लंडनची जी रॉयल नेव्ही होती तिच्यामध्ये तिने 28 वर्ष काम केलं. मग नंतर त्यांनी जेव्हा तिला निवृत्त केलं, जेव्हा एखादी शिप भरती केली, आता तुम्ही बघितलं असेल राफेल, त्याला म्हणतात कमिशनिंग आणि डिकमिशनिंग. कमिशनिंग दाखल होणं, डिकमिशनिंग निवृत्त होणं. तसं कमिशनिंग डिकमिशनिंग ब्रिटिश लोकांनी तिला डिकमिशन केली आणि मग भारताने तिला विकत घेतली. ब्रिटिशांच्याकडे ती होती 59 पासून 84पर्यंत आणि आपल्याकडे ती आली 87. मधल्या ह्या 3 वर्षामध्ये भारताला जे जे काही हवं होतं त्या सुधारणा त्याच्यावर केल्या गेल्या. नवीन नवीन गोष्टी ॲड कारण जसा काळ पुढे जातो सगळ्यात प्रोग्रेसिव्ह आणि सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली जाते युद्धामध्ये. त्यामुळे तिच्यावर बरंच काही ॲड केलं गेलं आणि मग ती भारतीय सेवेमध्ये नौदलामध्ये सामील झाली. त्याच्यानंतर ज्या वेळेला देशाचा कॉल आला त्या वेळेलाही धावली. म्हणजे काय बघा, मी म्हटलं सराव तर करतच होती. निरनिराळ्या देशांबरोबर, ओमानबरोबर केला, अमेरिकेबरोबर केला, अनेक देशांबरोबर केला. याच्याशिवाय ही दाखल झाल्याबरोबर शांती सेना म्हणून आपली सेना गेली होती लंकेमध्ये. त्याला नेव्हीचं जे ऑपरेशन होतं त्याला म्हणतात ऑपरेशन जिब्राल्टर. ह्याच्यामध्ये हिने भाग घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल कदाचित तर 1999मध्ये कारगिल युद्ध झालं. कारगिल युद्ध फक्त जमिनीवर खेळलं गेलं असं नाही, हवेतही खेळलं गेलं आणि समुद्रावरूनही आपण दबाव बनवला होता. समुद्रावरून कोणताही एकही गोळी फायर न करता, एकही विमान उडायला न लागता आपल्या नौदलाने अशी काही पाकिस्तानची कोंडी केली होती की पाकिस्तानचा सगळा सप्लाय थांबून गेला. इतका की तिथल्या पंतप्रधानांनी कोणाशी तरी केलेले भाषण आपण टिपलं. ते असं सांगत होते की भारतीय नेव्हीने आमची चांगलीच गोची केली आहे. जर असंच भारतीय नेव्हीचा वेढा कायम राहिला तर आम्हाला खायला अन्न मिळणार नाही, इंधन मिळणार नाही, असं होईल. एवढं जे मोठं सगळं ऑपरेशन, त्याचं नाव आहे तलवार. या तलवारीमध्ये सुद्धा ही अग्रभागी होती, पुढे होती अशी ही युद्धनौका विराट. आताची त्यावेळची INS विराट, आता हिला INS म्हणणार नाही तर एक्स विराट असं म्हणणार. त्याच्यानंतर अर्थातच 2001मध्ये झालं ऑपरेशन पराक्रम. म्हणजे परत संसदेवर हल्ला झाला.
संसदेवर हल्ला, तुम्हाला सगळ्यांना संसद म्हणजे काय दिल्लीची माहिती आहे, त्याच्यावर जेव्हा पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा परत युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. सगळी आपली सेना सीमेवर खडी राहिली. त्याला नाव दिलं गेलं ऑपरेशन पराक्रम. परत ऑपरेशन पराक्रमच्या वेळेला परत तिन्ही दलं एकत्र येऊन फाईट करणार होती. पण 71मध्ये जेव्हा तिन्ही दळं एकत्र आली तेव्हा आपण खूप छान रिप्लाय दिला होता. कधीतरी त्याचीही तुम्हाला मी गोष्ट सांगेन. त्याही वेळेला ऑपरेशन पराक्रमच्या वेळेला सुद्धा ही जी युद्धनौका होती विराट, नावच काय आहे बघा, विराट, संस्कृतपासून घेतलेलं हे नाव आहे. विराट सेना, विराट साम्राज्य, प्रचंड मोठं म्हणजे विराट. तेव्हा अशी ही विराट युद्धनौका, तिच्यावर जवळ मी म्हटलं तसं 130 सैनिक सांभाळायचे, पण तिने समुद्रामध्ये 2258 दिवस ती समुद्रावर राहिली. 5,90,000 नॉटिकल मैल एवढा तिने प्रवास केला. 22,622 फ्लाइंग अवर्स, म्हणजे इतका वेळ तिच्यावरून निरनिराळी हेलिकॉप्टर्स किंवा जी काही युद्ध लागणारी विमानं असतील ती उडाली. कारण युद्धामध्ये जी विमानं असतात ती चालवणाऱ्याला वेगळं एक प्रकारचं, म्हणजे त्याला नेव्हल एव्हिएशन असं म्हणतात, तो फोर्स असतो, त्यांनी हे केलं होतं. एवढी मोठी ही नौका, भारतीय नौदलाचं प्राईड आणि अतिशय अभिमान वाटावा अशी हिने ही कामगिरी केली. मात्र ज्या वेळेला नवीन काही टेक्नॉलॉजी येत गेली तिच्यावर आपण ती लादत गेलो, भरत गेलो, तिला अधिक बळकट करत गेलो. असं करता करता जसं माणूस म्हातारा होतं तशी ही बिचारी म्हातारी झाली. हिचा खर्च परवडे ना शेवटी कठीण व्हायला लागलं. तेवढ्या मधल्या काळामध्ये आपण रशियाकडून दुसरी एक विक्रमादित्य नावाची बोट, अशीच युद्धनौका, विमानवाहू युद्धनौका घेतलेली होती. ती नेव्हीमध्ये सामीलही झालेली होती. आणि मग निर्णय घेतला गेला की हिला आता आपण निवृत्त करूया हा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर 17पासून ती परत मुंबई बंदरामध्येच होती. मधल्या काळामध्ये ती कोचीला गेली. कोचीला याच्यावरचं जी यंत्रणा जी इतर ठिकाणी वापरता येणारे विमानं असतील किंवा तोफा असतील, रॉकेट लॉन्चर्स असतील किंवा आणखीन जे काही असेल ते सगळं काढून घेतलं गेलं. याचा अर्थ असा की माणसाच्या शरीरातला आत्मा जसा निघावा आणि फक्त केवळ सांगाडा उरावा, तशी ही सांगाड्यासारखी ही विराट बोट उरली आणि कोचीहून परत टोकरत मुंबईला आणली. 17पासून ती मुंबईच्या याच्यामध्ये होती. सुदैवाने आपला एक विद्यार्थी प्रशांत, तो दुसऱ्या एका ब्रह्मपुत्रा बोटीचा कॅप्टन होता. त्याला मी जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा मला त्याने मुद्दामून ही बोट दाखवली होती. तेव्हा अर्थात ती रिकामी होती, खूप भरून येत होतं, पण तरीसुद्धा आपण विराटवर उभे आहोत, त्याच्या डेकवर उभे आहोत हे वाटूनसुद्धा खूप बरं वाटत होतं की काय गौरवाचे क्षण ह्या विराटने अनुभवलेले आहेत ते आपण अनुभवू शकत होतो. आणि अशी ही विराट. त्याच्यानंतर मग लोकांना असं वाटलं की आपण कसं एखादा वारसा आहे ना, सांस्कृतिक वारसा आहे, तो जपून ठेवायला हवा, तसेला जपून ठेवायला पाहिजे. खूप लोकांनी प्रयत्न केले, लोकांना अपील केलं गेलं. सुरुवातीला चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री, ते म्हणाले हो आम्ही याचं म्युझियम बनवतो, अमुक करतो. पण त्यांच्याकडून आलेला प्रस्ताव हा स्वीकारार्ह नव्हता. महाराष्ट्र सरकारने पण 2018मध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव दिला, तोही नव्हता. आणि मग शेवटी नेव्हीची संमती घेतली गेली, संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेतली गेली आणि ह्याचा लिलाव शेवटी जाहीर केला गेला. बघा किती दुर्दैवाचं आहे. एकेकाळची प्राईड, मी म्हटलं तसं की ग्रँड ओल्ड लेडी युद्धनौका, हिचा चक्क लिलाव मांडला गेला. आणि मग 38 कोटी आणि काहीतरी लाख अशा रुपयांना ही एका कंपनीने विकत घेतली. त्याचं आता होणार आहे काय पुढे, तर असा हा दिमाग हा शेवटी गुजरातच्या जवळ एक मोठं शिपयार्ड आहे, त्या ठिकाणी हे जाईल. भावनगरच्या जवळ हे आहे. तिथे गेल्यानंतर ह्या बोटीचे सगळा पोलादी जी स्टील जे काही आहे तो स्क्रॅप म्हणजे भंगार, आपल्या घरात जसं आपला भंगार असतं तशी जणू काही ही भंगारात गेली. आणि ही भंगारात गेलेली बोट नंतर ती तोडली जाईल, मोडली जाईल, त्याच्यापासून स्टीलच्या सळ्या किंवा जे काही असेल ते बनवलं जाईल आणि मग ते विकलं जाईल. आणि ते विकून जेवढी किंमत मोजली त्याच्यापेक्षा अधिक किंमत त्यांना येईल. अर्थातच असं जरी असलं तरी ह्यांना जो विकत घेणारा होता पटेल, त्यांचं नाव आहे, ते म्हणाले की मला पण खूप वाईट वाटणार आहे आणि मी प्रथमतः हिला आधी वंदन करणार आहे आणि मगच कामाला सुरुवात करणार आहे. तेव्हा अशी ही एकेकाळची प्राईड, नाव तिचं आहे युद्धनौका विराट, म्हणजे मोठी, जायंट असं त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करतात, अशी ही युद्धनौका. काही दिवसांनी पहिल्यांदा तिचा आत्मा गेला,
त्याच्यानंतर आता तिचं रूप बदलेल आणि काही काळानंतर मोठीच्या मोठी ही शिप चक्क उरेल, ती म्हणजे स्टीलच्या रॉड, पत्रे अशा स्वरूपात. आणि मग ती कदाचित माहिती नाही आपल्या घरी एखाद्या भांड्यातून किंवा एखाद्या यंत्रातून आली तरी आपल्याला कळणारसुद्धा नाही. आपण म्हणून मी तुला जसं म्हणतो तर सुरुवातीला दैवगती ही न्यारी, पण दैवगती ही न्यारी हे तुम्ही नाव नाही द्यायचं, तुम्ही वेगळी म्हण शोधायचे. अशी ही एक्स गिराट. धन्यवाद. परत भेटूया सोमवारी.